नमस्कार मित्रांनो, आपला स्वागत आहे आपल्या जोहर अकॅडमीमध्ये। आपण आज बघणार आहोत महाराष्ट्राचे समाज सुधारक। प्रश्न पहिला बघूया। सुधारक या वृत्तपत्राचे शीर्षक स्थानी खालीलपैकी कोणते ब्रीदवाक्य होते? तर सुधारक या वृत्तपत्राचे शीर्षक स्थानी खालीलपैकी कोणते ब्रीदवाक्य होते मित्रांनो? तर त्याचा राईट आन्सर असणार आहे इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2 बघूया। 1958 मध्ये कर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या कोणत्या सन्मानाने गौरवण्यात आले? कर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने 1958 मध्ये त्यांना कोणत्या गौरवाने सन्मानित करण्यात आले होते मित्रांनो? तर भारतरत्न या सन्मानाने कर्वे यांना गौरवण्यात आले होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 द राईज ऑफ मराठा पॉवर हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणी लिहिला? तर द राईज ऑफ मराठा पॉवर हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो? तर तो ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला होता मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 4 बघूया। खालीलपैकी कोणते प्रार्थना समाजाचे मुख्य पत्रक होते? तर प्रार्थना समाजाचे मुख्य पत्रक कोणते होते मित्रांनो? प्रार्थना समाजाचे मुख्य पत्र हे सुबोध पत्रिका होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। अति महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, तर नोट करून घ्यायचे। प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1912 पासून कुस्ती जिंकल्यानंतर पैलवानांना गदा देण्याची प्रथा सुरू केली? तर 1912 पासून कोणत्या व्यक्तीने पैलवानांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याची प्रथा सुरू केली होती मित्रांनो? तर आपला आन्सर असणार आहे राजश्री शाहू महाराज यांनी कुस्ती जिंकल्यानंतर पैलवानांना गदा देण्याची प्रथा ही सुरू केली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6 महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथास वैश्विक कुटुंबाचा जाहीरनामा असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने म्हटले होते? तर महात्मा फुले यांच्या सार्वजनिक धर्म या ग्रंथास वैश्विक कुटुंबाचा जाहीरनामा असे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटले होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षण सोय करावी अशी मागणी ही इंटर आयोगासमोर ही केली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 8 पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणात प्रोत्साहन देणारी संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर आपला राईट आन्सर असणार आहे पंडिता रमाबाई यांनी पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी संस्था सुरू केली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 9 बघूया। इसवी सन 1882 मध्ये भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र कोणते ठरले? तर इसवी सन 1882 मध्ये भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमान हे केसरी हे वृत्तपत्र हे ठरलं होतं मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 10 बघूया। महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ही पदवी कोणी दिली? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो। तर ही पदवी त्यांना कोणी दिली होती? तर मार्टिन लुथर ही पदवी राजश्री शाहू महाराज यांनी दिली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या सरळ सेवेमध्ये विचारले जातात मित्रांनो। हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत, तर नोट करून घ्यायचे। प्रश्न क्रमांक 11 पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला?
तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाच्या मराठी अनुवादे विष्णुशास्त्री पंडित यांनी केला होता मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 12 बघूया। महाराष्ट्रातील मुरळी आणि देवदासी या प्रथा नष्ट व्हावी यासाठी खालीलपैकी कोणी सतत प्रयत्न केले? महाराष्ट्रातील मुरळी आणि देवदासी या प्रथा नष्ट व्हावी यासाठी गोपाळ हरी देशमुख यांनी सतत प्रयत्न केले होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे, नोट करून घ्यायचे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 13 बघूया। 1915 मध्ये स्थापन झालेला हिंदू महासभा याचे संस्थापक कोण आहेत? तर हिंदू महासभा यांचे संस्थापक कोण आहे मित्रांनो, जी की 1915 मध्ये स्थापन झाले होते? तर 1915 मध्ये हिंदू महासभा स्थापन झाले तर त्याचे स्थापक हे मदन मोहन मालवीय हे होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 14। महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या ग्रंथसंपदापैकी खालीलपैकी कोणता ग्रंथ अमेरिकेच्या काळ्या लोकांना अर्पण केला जो प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे? तर आपला राईट आन्सर असणार आहे गुलामगिरी। गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी अमेरिकेच्या काळ्या लोकांसाठी अर्पण केला होता मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 15। स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार टिंबटिंब असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? तर स्वतंत्र भारताचे परराष्ट्र नीतीचे शिल्पकार पंडित नेहरू यांना म्हटले जाते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो। हे सगळं आपण शॉर्टकटमध्ये घेतलंय, तर आपण याच टॉपिकवर डिटेल वाईज व्हिडिओ घेऊ। प्रश्न क्रमांक 16। गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? तर गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता मित्रांनो? तर तो होता ऑन लिबर्टी अँड द सबजेक्शन ऑफ ह्यूमन। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 17। 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांच्या शारदा सनदची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? तर 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी शारदा सनदची स्थापना ही मुंबई येथे केली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 18 बघूया। दादोबा पांडुरंगांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणत्या पदवी दिली होती? तर दादोबा पांडुरंगांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर हे पदवी दिली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 19 बघूया। व्यक्ती स्वातंत्र्य, शुद्ध बुद्धिवाद व मानवता हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या स्वभावाची वैशिष्ट्ये म्हणून ओळखली जातात? व्यक्ती स्वातंत्र्य व शुद्ध बुद्धिवाद व मानवता हे गोपाळ गणेश आगरकर ह्या व्यक्तीच्या स्वभावाची वैशिष्ट्ये ही ओळखली जातात मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत मित्रांनो। हे सर्व प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे, कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात मित्रांनो। प्रश्न क्रमांक 20 बघूया। 1822 साली स्थापन झालेल्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? तर 1822 साली स्थापन झालेल्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक हे जगन्नाथ शंकर शेठ हे होते मित्रांनो। तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 21। शाहू महाराजांनी 1916 साली बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यास तसेच त्यांना राजकीय हक्क मिळवून देण्याकरिता निपाणी येथे खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली होती? तर 1916 साली
शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तसेच त्यांना राजकीय हक्क मिळावा यासाठी त्यांनी डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 22 बघूया। पुणे या ठिकाणी स्वतःच्या राहत्या घरात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली? तर स्वतःच्या राहत्या घरी पुण्यामध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना ही कोणी केली होती मित्रांनो? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी स्वतःच्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 23 बघूया। अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत असे महर्षी कर्वे यांच्याविषयी उद्गार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने काढले होते? तर अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत असे महर्षी कर्वे यांच्याविषयी उद्गार हे आचार्य अत्रे यांनी काढले होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 24 बघूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ तो त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला होता मित्रांनो? तर तो आहे बुद्ध आणि त्यांचा धर्म। हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला होता मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 25 भारतीय सामाजिक परिषद या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली? तर भारतीय सामाजिक परिषद या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 26 स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजे हा प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिला होता? तर स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजे हा प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण लेख हे गोपाळ गणेश आगरकर यांनी दिला होता मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 27 बघूया। खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाचे नाव बदलून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे करण्यात आले? तर भारतवर्षीय महिला विद्यापीठ या विद्यापीठाचे नाव बदलून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे करण्यात आले होते मित्रांनो। तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 28 बघूया। खालीलपैकी कोणते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र आहे? तर खालीलपैकी कोणते असे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र आहे मित्रांनो? तर माझ्या आठवणी व अनुभव हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 29 बघूया। प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून 21 नोव्हेंबर 1917 रोजी शाहू महाराजांनी यासंबंधीची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? तर शाहू महाराजांनी 21 नोव्हेंबर 1917 रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत व्हावे यासाठी पहिली शाळा ही चिपरीपेटा येथे त्यांनी सुरू केली होती मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। तर आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचे व चॅनलला सबस्क्राईब करायचे। असेच नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो जे पोलीस भरती वनरक्षक व इतर सरळ सेवेमध्ये तुम्हाला अति महत्त्वाचे आहेत मित्रांनो। तर शेवटचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 30 मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करून शहीद वडिलांची समाधी उभारणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर मरेल तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करून शहीद वडिलांची समाधी उभारणारी व्यक्ती ही लहुजी साळवे हे होते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक
3 आपला राईट आन्सर असणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। जय हिंद, जोहार।